नमस्कार मित्रांनो, काल मी व्हिडिओ केला होता महाराष्ट्रातील माझ्या तरुण शेतकरी मित्रांसाठी की आपला माल दलालांमार्फत न विकता डायरेक्ट थेट मार्केटमध्ये जाऊन विका. ऑनलाईन कशा पद्धतीने विकता येईल ह्याचा अभ्यास करा. मित्रांनो, ह्याच्यासाठी काही मी टिप्स सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ नीट बघा, लक्षपूर्वक ऐका आणि ज्या काही मी टिप्स सांगणार आहे जर तुम्हाला आवडल्या तर त्या फॉलो करा. मित्रांनो, पहिली गोष्ट की बिझनेस ऑनलाईन आणायचा असेल तर व्हॉट्सअप बिझनेस सुरू करा. व्हॉट्सअप बिझनेस एक हे आहे, फंक्शन आहे, ते सुरू करा. तिथे जाऊन तुमच्या प्रोडक्टचे फोटो, त्याच्या किमती, आपलं लोकेशन हे सगळं टाका आणि डेली स्टेटस अपडेट ठेवा. दुसरी गोष्ट, इंस्टाग्राम, फेसबुकचा वापर करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती आपलं पेज तयार करा. या पेजवरती जाऊन संपूर्ण छोटे छोटे व्हिडिओ टाकत जा, डेलीचे आपल्या प्रोडक्टची माहिती देत जा. या सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन करू शकतो. तिसरी गोष्ट, मार्केट प्लेस वापरा. आता मार्केटमध्ये ज्या ऑनलाईन कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या, त्याच्यामध्ये एक आहे ॲमेझॉन, दुसरे मेशो, अशा बऱ्याच कंपन्या आहेत. इथे जाऊन आपलं प्रोडक्ट लॉन्च करा. ह्या कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवरती आपलं प्रोडक्ट लॉन्च करा, जेणेकरून तुम्हाला तिथूनही चांगल्या पद्धतीचा ग्राहक मिळेल. आणि त्याच्यानंतरची एक गोष्ट आहे की डायरेक्ट कस्टमर बेस. डायरेक्ट कस्टमर बेस म्हणजे काय, तर आपल्या गावाच्या आसपासची जी छोटी छोटी शहरं आहेत, या शहरांमध्ये जाऊन आपण एक चांगल्या पद्धतीचा ग्राहक बेस तयार करू शकतो. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवून, म्हणजे हे आपले रिपीट कस्टमर असतील. आणि त्याच्यातली एक लास्ट गोष्ट की ऑनलाईन हा बिझनेस हा पॅकेजिंग, उत्तम प्रकारचं पॅकेजिंग आणि क्वालिटी, या दोन गोष्टी जर आपण त्याच्यामध्ये जर चांगल्या ठेवल्या आणि सातत्य ठेवलं आणि विश्वासार्हता ठेवली तर मित्रांनो, हळूहळू आपण या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं नाव, आपला ब्रँड तयार करू शकतो. मित्रांनो बघा, तुम्हाला जर हे माझ्या गोष्टी जर पटल्या असतील तर फॉलो करा आणि मला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांनो माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.